नमस्कार. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही कांद्याचा जो काही प्रश्न आहे तो एकदा परत चिघळला आहे, ऐरणीवर आलेला आपल्याला दिसतोय. राज्यासह देशामध्ये जे काही कांद्याचे दर आहेत ते वाढल्याने कांदा सत्ताधाऱ्यांना रडविणार असल्याचं आज आपल्याला दिसतंय. तसेच सोयाबीनचे पडलेले भाव सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आपल्याला दिसते, कारण की याच्यावरच सगळी राजनीती आता उभी राहिली. उत्तर महाराष्ट्रात कांद्याने रडवले तर विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकते. खास करून मराठवाडा आणि विदर्भाचा जर विचार केला तर या दोन गोष्टींमुळे हे जे काही विधानसभा इलेक्शन आहे याच्यामध्ये जे काही आता सत्ताधारी पक्ष होते यांना याचा फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांद्याने चांगलंच धरून ठेवलं असताना शेतकऱ्यांनी 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये याचा विरोधात कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सोयाबीनचे जे काही पडलेले भाव आहेत या पडलेल्या भावांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. 3 वर्षापूर्वी 6,000चा जो काही भाव होता विकले जाणारं जे काही सोयाबीन होतं आता ते 3,000 रुपये प्रति क्विंटलने विकलं जात असता. डबलची तफावत ते आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच राज्यात मराठवाडा विदर्भ सोयाबीन 30 लाख हेक्टरवर पिकवले गेले असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संतापाचा सामना जवळपास 60 ते 70 मतदारसंघात करावा लागणार असल्याची शक्यता इथे आपल्याला दिसते. मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, संभाजीनगर यामध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांना याचा फटका बसणार असून विदर्भात जर विचार केला तर यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, वाशिम, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारसंघांमध्ये जे काही उत्पादक शेतकरी होते त्यांच्याकडून या सत्ताधाऱ्यांना फटका बसणार आहे. सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आता निवडणुकांच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांना ही नाराजी परवडणारी नसून सोयाबीनच्या दरांवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असताना सत्ताधारी मात्र आम्हाला फटका बसणार नाही असं म्हणत असताना दिसते. सत्ताधारी म्हणजे कोण तर देवेंद्र फडणवीस सगळे ठिकाणी सांगत फिरत आहे. कांद्याबाबत जर विचार केला तर सरकारने जशी दक्षता घेतली तशी सोयाबीनच्या भावाबाबत जर सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत तर ह्याचा नक्कीच फटका बसणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संताप हा एकजुटीने जर आले तर नक्कीच जे काही स्टँडिंग उमेदवार आहेत जे काही सत्ताधारी आहेत त्यांना ह्याचा फटका बसणार आहे. कारण की एवढं मोठं नुकसान अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना याचे जे काही अनुदान मिळायला पाहिजे शेतकरी त्या अनुदानासाठी वाट बघताय. सोयाबीन पीक विमा, कापूस सोयाबीन अनुदान, 50,000 अनुदान या सगळ्या गोष्टी अजून पेंडिंग आहेत आणि ह्या पेंडिंग राहिलेल्या गोष्टी यांना नक्कीच काहीतरी वेगळा कौल देणार आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरत नका, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.